हॅलो, हाय, नमस्कार. श्री व्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे दुसरा दिवस. तुम्ही फर्स्ट पार्ट तर पाहिलाच असेल पहिल्या दिवसाचा, आणि आज आहे दुसरा दिवस. तर आम्ही रेडी झालो आहे, नाश्ता वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहेत. आणि आता वाजत आहेत सकाळचे 11. सो आम्ही आता निघणार आहेत आणि जाणार आहे गंगेश्वरमला. तर इथून गंगेश्वरम आहे 4 तासावर. आणि आता रेडी करतोय, हा मॅप वगैरे लावलेला आहे. 4 तासाचा डिस्टन्स आहे. काल रात्री आम्ही या हॉटेलवरती, हायवेवरतीच आहे हॉटेल आहे, तिथे थांबलेलो होतो. तुम्ही पहिला पार्ट पाहिलाच असेल, आम्ही कशा प्रकारे ट्रॅव्हल करून आलो आणि कसं येऊन या हॉटेलवरती थांबलेलो. रात्री ते पण 11 वाजता आम्ही इथे पोचलेलो. आणि आता सकाळचे 11 वाजलेत आणि आम्ही इथून निघालेलो आहे. आता चाललो आहे आम्ही गंगेश्वरमला. सो पुढचा ट्रॅव्हल कसा होतो, काय होतं आणि आज काय इंटरेस्टिंग आहे ते बघत राहा. सो आज आम्ही गंगेश्वरम करून सोमनाथला आम्हाला आज काही करून पोचायचं आहे. सो आता आम्ही निघालोय गंगेश्वरमसाठी. आणि गंगेश्वरम टू सोमनाथचा रस्ता आहे, 1-2 तासासारखा रस्ता आहे. सो बघू आता पुढे कसं काय होतंय. तर आता आम्ही चाललोय गंगेश्वरम, मग सोमनाथ, आणि बघू कसं म्हणजे किती वाजता आपण पोचू आणि त्यावरती हे सगळं दर्शन आज होतंय की नाही, काय होईल ते नक्की पुढे व्लॉगमध्ये बघत राहा. तर व्हिडिओचा फर्स्ट पार्ट पोस्ट केलेला होता. तर फर्स्ट डे फर्स्ट पार्ट हा पोस्ट केलेला आहे. तर तुम्ही जाऊन नक्की बघा की आमचा स्टार्टिंग प्रवास कुठून चालू झाला आणि आम्ही आता कुठपर्यंत आलो आहे हे नक्की तुम्हाला त्याच व्हिडिओमधून कळेल. सो बायोमध्ये लिंक ठेवलेली आहे, ती ओपन करा आणि तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट येईल की पुढे काय होणार आहे आणि तेव्हा जाऊन तो व्हिडिओ इंटरेस्टिंग बनेल. सो नक्की बघा. आणि आता आमचे अजून काय काय प्रॉब्लेम समोर येत आहेत, काय काय फेस करावं लागणार आहे ते आता आज समजेल. आजचा दिवस कसा जातोय हे नक्की बघा. सो पुढे बघत राहा लास्टपर्यंत. दुपारचे वाजलेत, किती वाजले, 12:50. आता थोडं भूक लागली आहे, थोडे थांबलो आहे, जेवूया मग नंतर निघूया श्री गंगेश्वर महाराजांना भेटायला. तेवढ्यात इथून फक्त 50 किलोमीटर आहे, पोचूया 1-1.5 तासातच. कोण ब्लॉग बघत असतील एवढ्यातच तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. खूप इझी नसतं बाईक घेऊन यायला इकडे, ती पण ॲक्सेस. पण आपलं देवाचं नाव घेतलं आणि आलो निघून. चला भेटूया, जेवण दाखवतो नंतर काय जायचं ते. ओके. जेवण वगैरे निघालोय आणि 2 तासाचा प्रवास बाकी राहिलाय, तो आता आपण पूर्ण करूया आणि बघूया पुढे दर्शन कसं होत आहे आपलं. गंगेश्वरमला आता पोचणारच आहेत आम्ही.
आता आपण पोचलोय गंगेश्वर महादेव टेम्पल. तर हे गेट आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला समजणार नाही इथे मंदिर कुठे आहे, कारण खालच्या साईडला जायचं आहे. म्हणजे ते ॲक्च्युली मंदिर ओपनच आहे आणि खालच्या साईडला बनवलेलं आहे. सो आता आपण मध्ये जाऊयात. आम्ही इथे पहिल्यांदा आलेलो आहेत आणि आम्ही पण गोंधळलेलो पहिला की अरे इथे मंदिर कुठे आहे, इथे कुठेही दिसत नाही आहे. पूर्ण असं सामसूम दिसतंय, फक्त बेंच आहेत बसायला बस. मग थोडं पुढे गेल्यावर समजलं, जे लेफ्ट साईडला तुम्हालाही दिसत असेल छोटंसं, तिथून खाली जायचा रस्ता आहे आणि ते शिवलिंग खाली आहेत. तर आपण बघूयात, पुढे जाऊयात आणि समजेलच तुम्हाला पण कसं आहे ते. सो हा रस्ता आहे खाली जायचा आणि हे मंदिर इतकं जुनं आहे की तुम्ही ऐकूनसुद्धा विचारात पडतील. हे मंदिर बनलं आहे 5000 वर्षापूर्वी. 5000 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा महाभारत वगैरे झालेलं त्यावेळेस आहे, त्या काळातलं आहे. हे शिवलिंग आहेत ते पांडवांनी बनवलेले शिवलिंग आहेत आणि इथे रोज येऊन पांडव तप करायला बसायचे. सो हे 5 पांडवांचे 5 शिवलिंग आहेत, त्यांची रोज इथे येऊन पूजा करायचे. हे आहे 5 पांडवांचे शिवलिंग आणि इथे देवांच्या मूर्त्याही बनवलेल्या होत्या. तर इथे मी पाया पडायला आली तेव्हा पाणी नव्हतं येत, म्हणजे त्यावेळेसच त्या टायमालाच नव्हतं आलेलं पाणी. आणि मी देवाला तेच बोलत होती की माझ्या पायांनी पाणी लागून तुमच्यावर नाही गेलं पाहिजे बस. आणि नशीब माझं एवढं चांगलं की त्यावेळेस पाणी आलं नाही आणि बाकीचे लोक त्या पाण्यामध्ये खेळत होते आणि तिथेच पाया पडत होती. मला बघून खूप वाईट वाटत होतं की हे लोक त्या पाण्यामध्ये पाय टाकून बसलेले आणि अर्धे बघतायत तुम्ही लोक तिथे उभे आहेत. ही गोष्ट मला थोडी पटली नाही. आणि तिथून लाटा येत होत्या आणि त्यांच्या पायाला लागून ते शिवलिंगावर जात होत्या. ही गोष्ट मला बिलकुल पटत नव्हती. म्हणून नशीब माझं एवढं चांगलं होतं की माझ्या पायानी लागून ते पाणी तिथे शिवलिंगावर गेलं नाही. आणि बाकी त्यामध्ये सगळे खेळत नाचत होते आणि ही गोष्ट मला बिलकुल पटली नव्हती. सो आता आम्ही दर्शन घेऊन, दर्शन तर छानच झालं. मग आता इथून निघालो आहेत आणि आता चाललो आहे सोमनाथ. आणि सोमनाथ इथून 2 तासावर आहे. 82 किलोमीटर्स सोमनाथ आहे. सो आमचा पुढचा प्रवास कसा होतो बघा. आणि इथे आम्ही थोडं थांबलो आहे जरा स्कूटी रिपेअर करायला, कारण स्कूटीची हेडलाईट आहे ती खाली सरकलेली आणि खूप रस्ता खराब होता मध्ये, तर ती खाली झालेली सरकून. सो इथे आम्ही रिपेअर करायला उभे राहिलो आहेत.
आम्ही पोचलोय सोमनाथला आणि संध्याकाळचे झालेत 6:30. तर तुम्ही इथून बघू शकता तर आम्ही सोमनाथ पोचलोय आणि आता आम्ही हॉटेल शोधायला चाललोय. तर फटाफट रेडी होऊन आम्हाला दर्शनाला जायचं आहे. तर हॉटेल बघूया तिथे कुठे. हॉटेलला पोचलो आणि रेडी झालो आहे आम्ही, कारण 7 वाजताची आरती आहे म्हणून फटाफट आम्ही रेडी झालेलो आहेत. आता आम्ही जाऊ मंदिरात. तर चला निघूयात. हे राईट साईडला आहे, इथे मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला पार्किंग दिलेली आहे. तर आता गाडी कुठे ठेवायची म्हणून पार्किंग शोधतोय आम्ही. तर आता लेफ्ट साईडला जाऊन पार्किंगमध्ये गाडी पार्क करूया. आणि हे राहिलं समोर सोमनाथ मंदिर. आणि या मंदिराच्या डाव्या साईडला आहे लक्ष्मी नारायण मंदिर. सो आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथे बाहेरच लॉकर आहेत, बाहेरच मोबाईल ठेवून मग मध्ये एंट्री आहे, त्याशिवाय एंट्री नाही आहे. तर आत्ता मोबाईल हातात आला तर इथे व्हिडिओ शूट करते मी. आणि खूप छान असं दर्शन झालं. आणि बाहेर निघता वाजले 9. आता इथे जातो आहे लक्ष्मीनारायण मंदिरात. आणि 9 वाजलेले तर हे मंदिर बंद झालेलं होतं, पण तरीसुद्धा दर्शन भेटलं आहे आम्हाला. आणि तुम्हीही दर्शन घ्या. तर हे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊयात. त्यानंतर आम्ही गेलो जुना सोमनाथमध्ये. म्हणजे हे सोमनाथ आहे, सोमनाथाचं मंदिर आहे ते 1950ला बनलेलं होतं आणि नवीन सोमनाथ त्यानंतर बनलं गेलेलं आहे 1962मध्ये. सगळ्यात पहिला हेच सोमनाथ आणि इथेच पूजा केली जायची. तिथे आम्हाला गर्भगृहामध्ये पूजा करायला भेटली. अशा प्रकारे पूजा करायचं पुण्य आम्हाला लाभलं आणि पूजा करून आम्ही इथून निघालो. आणि इथेच दुसरा दिवस हा आमचा पूर्ण झाला आहे. आणि तुमचंही दर्शन आमच्यासोबत कसं झालं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.